नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 14 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, सेंट स्टीफन कॉलेजच्या पहिल्या महिला प्राचार्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रोफेसर सुझान एलियास यांचे कॉलेज. लक्षात ठेवा. महत्वाचे पॉइंट्स पहा. सेंट स्टीफन कॉलेजने 12 मे 2026ला पहिल्यांदाच महिला प्राचार्यांची निवड केलेली आहे आणि प्रोफेसर सुझान एलियास या त्या कॉलेजच्या पहिल्या महिला प्राचार्य ठरल्यात. त्यामुळे आणि 1 जून 2026 रोजी प्राचार्य पदाची जबाबदारी त्या स्वीकारणार आहेत. सेंट स्टीफन्स कॉलेजची स्थापना 1881 मध्ये दिल्लीमध्ये झालेली आहे. हे कॉलेज दिल्ली विद्यापीठाच्या अधीनस्थ आहे आणि दिल्ली विद्यापीठ 1922 मध्ये स्थापन झाले आणि 2026 पर्यंत नेहमी पुरुष प्राचार्य होते या कॉलेजमध्ये. पण पहिल्यांदाच यावर्षी प्रोफेसर सुझान एलियास यांची महिला प्राचार्य म्हणून त्या निवडल्या गेलेल्या आहेत. सेंट स्टीफन्स कॉलेज देशातील अत्यंत प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी देखील एक आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा. 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महिलांच्या 53 किलो गटामध्ये कांस्य पदक कोणी जिंकले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्ञानेश्वरी यादव यांनी. महत्वाचे पॉइंट पहा या प्रश्नाचे. 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा या गांधीनगर गुजरातमध्ये झाल्या आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी महिलांच्या 53 किलो गटात कांस्य पदक पटकावलं यामध्ये आणि तिने 194 किलो वजन उचलले आणि स्नॅच प्रकारात ज्ञानेश्वरी यांनी 88 किलो उचलून तिच्या कारकिर्दीत स्वतःची सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि क्लीन अँड जर्क मध्ये तिने 106 किलो वजन उचललं आणि स्नॅच मध्ये तिने रौप्य पदक मिळवलं होतं. भारतात ही स्पर्धा दुसऱ्यांदा घेतली गेली आहे आणि पहिल्यांदा ती 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झालेली होती आणि भारताचा 16 सदस्यीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न तिसरा. भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल कुठे सुरू केलेला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत सरकारने 12 मे 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल सुरू केला आणि BMIP म्हणजे भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल. ठीक आहे. आणि या पुलाची किंमत USD 1.5 अब्ज इतकी आहे आणि BMIP भारतीय जहाजांना आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावरती विम्याचं संरक्षण पुरवतो, हे लक्षात घ्या. युद्ध आणि उच्च जोखीम क्षेत्रातही विम्याचा कवच यामध्ये मिळतो आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GICRE हे BMIP चे संचालन करते. पुढील प्रश्न चौथा. साऊथ कोस्ट रेल्वे SCOR झोनचे मुख्यालय कुठे आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विशाखापट्टणम येथे.
महत्वाचे पॉइंट्स पहा. साऊथ कोस्ट रेल्वे झोन 1 जून 2026 पासून कार्यरत होणार आहे. साऊथ कोस्ट झोनचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे आणि रेल्वे मंत्रालयाने 4 मे 2026 रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली यासंबंधी. आणि साऊथ कोस्ट रेल्वे हा भारताचा 18वा रेल्वे झोन असणार आहे त्यामुळे. आणि साऊथ कोस्ट रेल्वेमध्ये गुंटकल विभागाचा समावेश आहे आणि विशाखापट्टणम हा नवीन रेल्वे विभाग तयार करण्यात आलेला आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये रेल्वे झोन हे सर्वोच्च प्रशासकीय घटक असतात. पुढील प्रश्न 5वा. अहमदाबाद धोलेरा सेमी हाय स्पीड रेल प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात या राज्यामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 13 मे 2026 रोजी अहमदाबाद धोलेरा सेमी हाय स्पीड रेल प्रकल्पास मंजुरी दिली आहे आणि हा प्रकल्प गुजरात राज्यात विकसित केला जातो. प्रकल्पाची अंदाजित किंमत ही 20,667 कोटी इतकी आहे आणि प्रकल्पा अंतर्गत सुमारे 134 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे आणि हा भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानावरती आधारित पहिला सेमी हाय स्पीड रेल प्रकल्प असणार आहे. त्यामुळे देखील लक्षात ठेवा. आणि रेल्वे मार्ग अहमदाबाद सारखेच ते धोलेरा दरम्यान विकसित केला जाणार आहे. पुढील प्रश्न 6वा. 2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने किती खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ मंजूर केलेली आहे? तर जवळजवळ 14 पिके. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP वाढीस मंजुरी दिली आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ निर्मितीची माहिती दिलेली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2.60 लाख कोटींचं देयक मिळणार आहे आणि ग्रेड ए धानासाठी MSP 2,461 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतातील पहिल्यांदा मेट्रो ट्रॅकवरती मधोमध सोलार पॅनल बसवण्याचा उपक्रम कोणत्या मेट्रोने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर मेट्रोने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नागपूर मेट्रोने भारतातील पहिला मेट्रो ट्रॅक दरम्यान सोलर पॅनल प्रकल्प सुरू केलेला आहे. हा प्रकल्प हिंगणा डेपोमध्ये राबवलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि याची क्षमता 50 kWp इतकी आहे आणि सोलार पॅनल्स 200 मीटर रेल्वेच्या ट्रॅकवरती बसवलेले आहेत. आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी या प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे आणि दरवर्षी सुमारे 70,000 युनिट हरित ऊर्जा यामार्फत निर्मित होईल. आणि सोलार प्रकल्पामुळे वर्षाला जवळपास 65 टन कार्बन उत्सर्जन कमी होते आणि PPP तत्वावरती हा प्रकल्प उभारला आहे आणि नागपूर मेट्रो शाश्वत विकासावरती भर देते आहे या माध्यमातून. पुढील प्रश्न 8वा. इस्लामिक नाटो या प्रस्तावित संरक्षण सहकार्यामध्ये पाकिस्तान कोणत्या देशांचा समावेश करण्याबाबत चर्चा करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कतार आणि तुर्की. महत्वाचे पॉइंट्स पहा. पाकिस्तानने इस्लामिक नाटो या संकल्पने अंतर्गत प्रादेशिक संरक्षण सहकार्याचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि पाकिस्तानने कतार आणि तुर्की यांच्या सोबत संरक्षण आणि आर्थिक सहकार्याबाबत चर्चा केली. सप्टेंबर 2025 मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट वरती सही केलेली आहे आणि या करारानुसार दोन्ही देशांपैकी कोणत्याही देशावरती हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरती झालेला हल्ला
मानला जाईल असं यामध्ये आहे. आणि सौदी अरेबियाने 15 एप्रिल 2026 रोजी पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देखील केलेली आहे. तुर्की हा नाटोचा सदस्य असून त्याच्या संरक्षण उद्योग आणि सैन्य आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि इस्लामिक नाटोचा मुख्य उद्देश सामूहिक सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि बाह्य शक्तीवरती असलेलं अवलंबित्व कमी करणे असा आहे. पुढील प्रश्न 9वा. कलम आणि कवच 3.0 परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. कलम आणि कवच 3.0 चे उद्घाटन 14 मे 2026 ला होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. आणि ही परिषद माकेन्शॉ सेंटर नवी दिल्ली येथे पार पडत आहे. कलम आणि कवच हे तिसरं संस्करण आहे. आणि यावेळी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील बदल आणि रूपांतरणावरती फोकस असेल. स्वदेशी क्षमता वाढवणं यावरती यंदाच्या परिषदेमध्ये खास लक्ष दिलेलं आहे. जय म्हणजे जॉईंटनेस, आत्मनिर्भर आणि इनोव्हेशन या मुद्द्यांवरती विशेषतः भर दिला जाईल. आणि या परिषदेमध्ये MSMEs, स्टार्टअप्स आणि आयडेक्सच्या नवोपक्रम परिसंस्थेला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. अन्नपूर्णा भंडार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल. महत्वाचे पॉइंट्स पहा. पश्चिम बंगाल सरकारने अन्नपूर्णा भंडार नावाची योजना जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 11 मे 2026 रोजी ही जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही योजना 1 जून 2026 पासून लागू होईल. अन्नपूर्णा भंडार अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 3000 रुपये ची भेट आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही जमा होईल मदत. आणि अन्नपूर्णा भंडार ही आधीच्या लक्ष्मी भंडार योजना बंद करून सुरू करण्यात आलेली योजना आहे. पुढील प्रश्न 11वा. भारतातील पहिले एकात्मिक CCUS फील्ड लॅबोरेटरी फॅसिलिटी कुठे सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT बॉम्बे येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. IIT बॉम्बेमध्ये भारताची पहिली एकात्मिक CCU फील्ड लॅब सुरू करण्यात आलेली आहे. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 11 मे 2026 रोजी या सुविधेचं उद्घाटन केलं. ही नवीन सुविधा मुंबईतील पवई परिसरातील IIT बॉम्बेमध्ये आहे. आणि CCUS म्हणजे कार्बन कल्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज होय. म्हणजेच वातावरणातून कार्बन डायऑक्साईड पकडणे आणि त्याचा उपयोग किंवा साठवण करणे असा त्याचा उपयोग आहे. आणि ही लॅब भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमांतर्गत उभारलेली आहे. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छ ऊर्जा संशोधनात गती देणे. आणि या सुविधेचा थेट संबंध भारताच्या नेट झिरो 2070 आणि पंचामृत वचनबद्धतेशी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. 2026 मध्ये 29वा ला लिगा किताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बार्सिलोना या संघाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. बार्सिलोनाने 2026 मध्ये आपला 29वा ला लिगा किताब पटकावलेला आहे. त्यांनी एल क्लासिकोमध्ये रिअल माद्रिदला 2-0 ने हरवलेला आहे. आणि बार्सिलोनाने सलग दुसऱ्या वर्षी ला लिगा किताब जिंकण्याचा पराक्रम केला. आणि 2 वर्षात हान्सी फ्लिक यांचं ते तिसरं मोठं विजेतेपद आहे.
ठीक आहे, तर आजचे आपले 14 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला ही विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.